तर चला, श्री स्वामी समर्थ. माझी तर मस्त छानपैकी अशी सकाळ झालेली होती आणि मी मस्त फ्रेशपैकी असं आंघोळ वगैरे करून माझी देवपूजा वगैरे आटपून घेतलेली होती. म्हटलं चला आज आपला फेस पण दाखवून देऊया. तर बघू शकता माझी मस्त सकाळ झालेली होती आणि मस्तपैकी असं चहा वगैरे ठेवलेला होता. म्हटलं चला चहा वगैरे घेऊन घेऊया, म्हणजे कसं चहा घेतला की फ्रेश वाटतं नाही का. तर चला या फ्रेंड्स चहा घ्यायला. तर बघू शकता छानपैकी आणि मग नंतर चहा वगैरे घेतला मी आणि नंतर मग मला नाही का मस्त पालकचे पराठे करायचे होते. मी आधी अहोंना कॉल केला की स्वयंपाकात बनवायचं काय. तर कसं असतं ना, रोज स्त्री म्हटलं म्हणजे तिला सकाळ संध्याकाळ पडणारा एकच प्रश्न असतो की म्हणजे जेवायला करायचं काय, सकाळी पण संध्याकाळी पण. तर चला मस्तपैकी म्हटलं पालकची, मग ते बोलले कॉल करून की एक काम कर, पालक आणलेला होता काल त्यांनी मस्त फ्रेशपैकी. मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवलेला होता की मस्तपैकी फ्रेश असा पालक वगैरे आणलेला होता आणि छानपैकी मग मी असं मस्त पालक मस्त असा धुवून वगैरे स्वच्छ काल रात्रीच तो निसून वगैरे मस्त असा निवडून वगैरे ठेवलेला होता. आणि त्या झाल्यानंतर मस्तपैकी असा पालक बारीक मस्तपैकी असा कट करून घेतलेला होता. आणि पालक कट केल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, पालक कट करायचं, त्याच्यात मस्तपैकी अशा ग्रीन चिल्ली, मस्त अशा हिरव्या मिरच्या वगैरे घ्यायच्या आणि नंतर मग त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये मस्त शोप ओवा वगैरे असं टाकायचं. त्यांनी इतकं छान लागतात ना पराठे, टेस्टला खूप छान लागतात. तर चला म्हटलं मग स्वयंपाकाची तयारी पण करून घेऊया. सकाळचे भांडे पण राहिले होते माझे काही घासायचे वगैरे. कसं आहे ना, सकाळी सकाळी खूप धावपळ होती नाही का, सर्व म्हणजे कोणाला पण. आणि मग सकाळचे मस्तपैकी असे भांडे वगैरे घासून घेतले आणि नंतर म्हटलं चला टोमॅटो वगैरे पण कापायचे होते मला. मग म्हटलं आधी आटा लावून घेऊया, म्हणजे आटा लावला ना कसं अर्धं काम झाल्यासारखं पडते नाही का. मस्त आटा वगैरे लावून घेतला आणि नंतर म्हटलं चला, मग अहोंनी तर बोललेच होते की बाबा पालकचे पराठे कर छानपैकी आणि टोमॅटोची चटणी कर. तर म्हटलं चला छानपैकी मस्त अशी टोमॅटोची चटणी करूया आणि मस्त पालकचे पराठे. कॉम्बिनेशन पण छान आहे आणि खायला पण खूप छान लागते. मस्त अशी पालकचे पराठे गरम गरम आणि मस्तपैकी टोमॅटोची चटणी त्याच्यासोबत. आणखी जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही काही पण करू शकता. आणि तसं मग कसं असते ना, मी तर भाजीपाला व्हेजिटेबल्स म्हटलं म्हणजे सर्व खाते, कच्चे पण खाते तसं पण खाते, म्हणजे वांगे झाले हे झाले असं मी खाते. तर चला बघूया मेनू. तर मेनू आहे आज मस्तपैकी टोमॅटोची चटणी आणि पालकचे पराठे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.